नमस्कार सगळ्यांना. पातंजली योग दर्शनाच्या ह्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. अ, आपण बघत आहोत साधनपाद. साधनपादात आपण साधनं बघतोय. समाधी प्रती जाण्यासाठीचे पतंजली महर्षींनी साधनं सांगितले आहेत. त्याच्यातलं महत्वाचं जे निम्न कोटीचे साधक, जे सर्वसामान्य साधक आहेत, त्यांच्यासाठीच असलेलं साधन आता आपण बघायला सुरुवात केलेली आहे. 29व्या सूत्र जे आहे त्याच्यापासून आपण बघितलं की अष्टांग योगाचं वर्णन महर्षी पतंजली साधनपादामध्ये करतायत. तर अष्टांग योगाचं हे जे सूत्र आहे याच्यात अष्टांग योग, अष्ट अंग म्हणजे 8 प्रकारचे अंग असलेला हा योग आहे. हे 8 अंग कोणते तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे काय आहेत तर हे 8 प्रकारचे अंग अष्टांग योगामध्ये महर्षी पतंजलींनी सांगितलेले आहे. हे एक अंग पुढे पुढे जाऊन आपल्याला समाधी पर्यंत पोहोचायचं हा एक मार्ग त्याच्यात अष्टांग योगात सांगितलेला आहे. तर हे जे साधन आहे अष्टांग योगाचं त्याच्यातलं प्रत्येक साधन कसं आहे आणि काय आहे त्याच्याविषयी सुद्धा महर्षी पतंजलींनी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. तर अष्टांग योगातलं जे पहिलं अंग आहे यम, तर यमामध्ये काय काय समाविष्ट होतं हे पुढच्या सूत्रामध्ये सांगितलंय. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमहा. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम 5 प्रकारचे सांगितलेले. आता यम म्हणजे काय तर आपण ज्या वेळेला समाजात वावरत असतो तर समाजात वावरताना आपल्याला स्वतःसाठी काहीतरी नियम फॉलो करावे लागतात. नियम स्वतःला घालून द्यावे लागतात की आपण अमुक पद्धतीने समाजात वावरणार आहोत. अशी जी नियम आहेत ते यम ह्या अंगामध्ये महर्षी पतंजली सांगतायत. तर पहिलं सांगितलेलं आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे काय तर हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. आता हिंसा म्हणजे एखाद्याला मारणं किंवा त्याला जीवे मारणं हेच का तर नाही. अहिंसा जी आहे ती कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तिन्ही पद्धतीची अहिंसा आहे. म्हणजे कायिक म्हणजे आपण त्याला शरीराने काहीतरी त्याच्या शरीराला काहीतरी आपण इजा करतोय ती आली कायिक हिंसा. त्याच्यानंतर कायिक, वाचिक. वाचिक म्हणजे शब्दांनी खूप बोलून बोलून लोकांना हे केलं जातं ना की एखादे शब्द वापरून दुसऱ्याला दुखवलं जाणं ही सुद्धा हिंसा झाली वाचिक हिंसा. त्याच्यानंतर आली मानसिक. मानसिक जो छळ केला जातो, मानसिक ज्या काही गोष्टी आपण छळवाद म्हणतो, त्या सगळ्या येतात मानसिक हिंसेमध्ये. तर या तिन्ही प्रकारची हिंसा आपल्याला याच्यामध्ये टाळायची आहे आणि ह्या तिन्ही प्रकारची हिंसा टाळून ती हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. आता ही जी अहिंसा आहे, अहिंसेमध्ये काय येतं तर 3 प्रकारच्या अजून मुख्य हिंसा आहेत. ज्याच्यामध्ये येतं कृत, कारित आणि अनुमोदित. कृत म्हणजे स्वतः ती गोष्ट करणे. हिंसा स्वतः करणे, कायिक, वाचिक, मानसिक हिंसा जी आहे, ती स्वतः करणे म्हणजे कृत. कारित म्हणजे कोणाकडनं तरी करून घेणे म्हणजे कारित. आणि अनुमोदित म्हणजे कोणीतरी करतंय, आपण ते बघतोय, पण त्याला न थांबवता ते तसंच चालू ठेवणे म्हणजे अनुमोदित. तर अशा 3 प्रकारच्या हिंसा आहेत आणि या हिंसा न करणे, समाजात वावरताना कायिक, वाचिक, मानसिक, कृतकारित, अनुमोदित या हिंसा न होऊ देणे, ही अहिंसा. समाजात वावरताना स्वतःसाठीचा घातलेला हा पहिला नियम आहे, अहिंसेचा नियम. त्याच्यानंतर सांगितलेले सत्य. आता सत्य म्हणजे सत्य बोलणे आपण जे म्हणतो तेच. तर प्रत्येक गोष्टीमध्ये सत्याचं अनुकूलन करणे, अनुकरण करणे म्हणजे सत्य. तर हे सत्य जे आहे हे बोलण्यातून असलं पाहिजे, वागण्यातून असलं पाहिजे, आपल्या कृतीतून असलं पाहिजे आणि हे सत्य हे आपलं दुसरं यम समाजात वावरताना आपल्या जे काही गोष्ट आपण करतोय ती सत्यावर आधारित असली पाहिजे असं हे यम आहे दुसऱ्या प्रकारचं. अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता चोरी न करणे म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला न विचारता त्याची ती गोष्ट घेणे, ह्याला म्हटलं जातं चोरी करणे. तर चोरी करणे हे कुठल्याही वस्तूच्या बाबतीत असू शकतं, कुठल्याही एखाद्या कंटेंट च्या बाबतीतही असू शकतं. तर सर्व प्रकारच्या चोरी निषिद्ध असणे म्हणजे अस्तेय, म्हणजे चोरी न करणे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. ज्यावेळेला आपण समाजात वावरतोय, त्यावेळेला स्वतःसाठी घालून दिलेला हा महत्वाचा नियम आहे, जो यमामध्ये समाविष्ट केलेला आहे. तो म्हणजे ब्रह्मचर्य. तर आपण समाजात वावरताना ब्रह्मचर्याचं पालन आपल्याकडनं झालं पाहिजे.
आणि अपरिग्रह म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला लागत नाहीये, त्या गोष्टींचा संग्रह आपण करत बसतो. त्या परिग्रह करत बसतो. प्रत्येक गोष्ट, छोटी-छोटी गोष्ट सांभाळून ठेवतो. अ, काही विचार असतात ते सुद्धा सांभाळून ठेवतो. तर ह्या गोष्टी अ, अ, तर याचं पण समाजात कसं, तर एखादी गोष्ट आपल्याला 1 किलो डाळ पुरतीये. जसं आपण कोरोनात बघितलं होतं, की अ, कोरोनात सांगितलं, की आता हे सगळं काही दिवस बंद राहणार आहे सगळ्याच गोष्टी. तर लोकांनी त्याचा साठा करायला सुरुवात केली. तर इतका साठा करायला सुरुवात केली, की लोकांना इकडे अपुरं पडायला लागलं. तर साठा करणे कुठल्याही गोष्टीचा उगीचच, तर त्याला म्हटलं जातं परिग्रह. तर इथे साठा न करणे जे अपरिग्रह. तर ह्या 5 गोष्टी यमांमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत पतंजली महर्षींनी. तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याचं समाजात वावरताना पालन केलं पाहिजे. हे महर्षी पतंजली सांगतायत. हे स्वतःसाठीचा असलेला हा नियम आहे. समाजाने ह्या गोष्टी कराव्या असं नाही. प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो ना, सुधारायची आहे कुठली गोष्ट, तर तिची सुरुवात कुठून होते? तर स्वतःपासून होते. तर इथे तेच सांगितलेलं आहे, की स्वतःसाठीचे हे नियम आपण स्वतःला घालून घ्यायचेत, आपण ज्यावेळेला समाजात वावरतोय त्यावेळेला. तर आता हे जे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे जे यम सांगितलेले आहेत, याला महाव्रत असं पुढच्या सूत्रामध्ये पतंजली महर्षी सांगतायत. तर जाती, देश, काल, समयानवच्छिन्नः सार्वभौम महाव्रतम. हे जे यम सांगितलेले आहेत, यांना महाव्रत असं म्हटलेलं आहे. जाती, देश, काळ आणि वेळ या कोणत्याही कारणांमुळे व्रतभंग होत नसेल तरच अहिंसा, सत्यादी यम महाव्रते ठरतात, अन्यथा नाही. जैन जैन धर्म जे आहे, जैन दर्शन जे आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे जे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह जे आहेत, यांना महाव्रत म्हटलेलं आहे. तर याला कुठल्याही जाती, देश, काळ आणि वेळेचं बंधन नाहीये. सार्वभौम आहेत. सार्वभौम म्हणजे सगळीकडे पाळले जायला पाहिजे असे हे महाव्रत आहे. म्हणजे समजा मी आज चाळीसगावमध्ये आहे, तर मी याचं पालन करतेय. मी उद्या मुंबईत गेली तर याचं पालन करणार नाही. मग गेलं. तर असं नको व्हायला म्हणून याला सांगितलेलं आहे, की हे महाव्रत आहे, सार्वभौम आहे, की सर्व कुठे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जा, तरी तुम्हाला हे पाळता यायला पाहिजे, असं हे महाव्रत महर्षी पतंजलींनी आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. जाती, देश, काल, वेळ हे सांगितलेलं आहे. आता जाती म्हणजे इथे काही जातीविषयक असं नाही सांगितलेलं आहे. तर जसं अबालवृद्ध आपण म्हणतो किंवा जाती इन द सेन्स, की तुम्ही काय म्हणतात महिला, पुरुष अशा कुठल्याही याला याचं बंधन नाहीये. त्याच्यानंतर देश. देश म्हणजे तुम्ही ज्या काही प्लेसमध्ये राहताय, कुठल्या जागी राहताय, त्याला देश असं म्हटलेलं आहे. तर इथली जसं मी म्हटलं, की चाळीसगाव इथे मी पालन करते आणि मुंबईला गेल्यावर नाही करणार, तर तसंही याला कुठलंही बंधन नसणार आहे. सगळीकडे याचं पालन करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर काळ. तर मी दिवसा करतीये, रात्री करत नाहीये किंवा अ, काहीतरी खूप आता माझ्याकडे तेवढी सगळ्या सुविधा नाहीये म्हणून मी त्या गोष्टी करत नाहीये आणि सुविधा झाल्यानंतर करणार आहे. अशा गोष्टींचं याला कुठलंही काळा-वेळाचं बंधन नसणार आहे. असे हे सार्वभौम सर्व ठिकाणी आपण पाळू शकू, असे हे महाव्रत पतंजली महर्षींनी यम ह्यांना म्हटलेलं आहे. तर महाव्रत याचमुळे, की हे कुठेही या व्रताचा भंग होणार नाही. कुठल्याही जाती, देश, काळ आणि वेळाचे याला बंधन नसणार आहे. सगळ्या ठिकाणी याचं पालन करावं लागणार आहे. असं हे व्रत आहे. म्हणून हे महाव्रत असं म्हटलेलं आहे. तर हे जे अहिंसा, सत्य, अस्तेय यांना महाव्रत म्हणल्यानंतर पतंजली महर्षी आता एक नियम सांगतायत. नियम जे आहेत ते स्वतःसाठी स्वतः घालून दिलेले नियम आहेत. स्वतः त्याचं पालन करायचंय स्वतःच्या चांगल्यासाठी. तर आता याच्यामध्ये काय-काय इन्क्लूड केलंय तर शौच, संतोष, तपः, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानि नियमः. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 प्रकारचे नियम याच्यात सांगितलेले आहेत. आता शौच म्हणजे आपण म्हणतो ना, की शुद्धता त्याला म्हटलेलं आहे शौच. तर शुद्धता कशी असायला पाहिजे? तर आपली शारीरिक शुद्धता आणि आपली पारिसारिक म्हणजे सर्व आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्याविषयीची शुद्धता सुद्धा असली पाहिजे. मानसिक शुद्धता सुद्धा आपली असली पाहिजे. शारीरिक, मानसिक आणि सार्वजनिक जी शुद्धता असते, ती सर्व शुद्धता इथे शौचमध्ये स्वतःसाठी आपण ती करत असतो. ज्यावेळेला आपण स्वतः खूप छान राहतोय, टापटीप राहतोय, घरात घाण केलेली असेल, तरी आपलं मन प्रसन्न राहणार नाही. मग ती मानसिक शौच त्याच्याने जाईल. म्हणून
हे शारीरिक, मानसिक आणि सार्वजनिक शौचतेमध्ये येतं, की आपण ह्या शौचाचं पालन करायला पाहिजे. आपण स्वतः एकदम टापटीप राहतोय आणि एखादं केळ खाल्लं आणि सालपट फेकून दिलं आणि कोणीतरी त्याच्यावरून घसरून पडतंय. तर हे नियमांमध्ये येणार नाही. तर आपल्याला शौच म्हणजे पूर्ण शारीरिक, मानसिक, सार्वजनिक शौचता. त्याच्यानंतर संतोष. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत समाधान असणं म्हणजे संतोष. तर कुठलाही साधक असेल त्याला संतोष हा जो गुण आहे, हा स्वतःसाठी घालणं आवश्यक आहे. तर संतोष म्हणजे प्रत्येक बाबतीतलं असलेलं आपलं समाधान. एखादी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे त्याविषयीचं समाधान, एखादी नाही मिळाली आहे, तरी सुद्धा त्याविषयीचं समाधान असणं म्हणजे संतोष. त्याच्यानंतर सांगितलेले तप. तप म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, त्यासाठी जे आपल्याला द्वंद्व सहन करावं लागतंय. द्वंद्व म्हणजे सुख-दुःखातून आपण त्या गोष्टीकडे जाण्यासाठीचा मार्ग निवडतोय आणि ते पूर्ण मार्गक्रमण करतोय. याला म्हटलं जातं तप. तर कुठलेही आपण म्हणतो ना, की तप म्हणजे काही याला तपश्चर्येला बसणं असं नाहीये इथे. स्वतःसाठीचा हा नियम घातलेला आहे. तर तप म्हणजे एखादी गोष्ट आपण हातात घेतलीये, ती पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः त्याच्यात झटून काम करणं आणि मग ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी सुख-दुःख त्याच्यानंतर दिवस-रात्र ह्या कुठल्याही गोष्टींचं बंधन स्वतःला न घालणं, या द्वंद्वातून स्वतःला पूर्णपणे पुढे नेणं म्हणजे तप. त्याच्यानंतर स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतःचं अध्ययन करणं. स्वतःचं अध्ययन म्हणजे काय? तर आपल्या आत्म्याचं अध्ययन. आपला आत्मा काय आहे? आपलं स्वरूप काय आहे? हे स्वतःला स्वतः कळणं म्हणजे स्वाध्याय. तर आपण इथे करतोय तो सुद्धा स्वाध्याय आहे आणि आपण ज्या काही गोष्टी ह्या स्वाध्यायातून समजून घेतोय, तो आपल्या आत्मोन्नतीसाठी, आत्म्याचं आपल्याला स्वतःच्या आत्म्याचं दर्शन होण्यासाठी, आपला आत्मा, आपलं स्वतःचं स्वरूप काय आहे, हे कळण्यासाठी जो केला जातो, तो म्हणजे स्वाध्याय. आता हा स्वाध्याय जो आहे, तो विविध ग्रंथांमधून होऊ शकतो, गुरुच्या मार्गदर्शनाखाली होऊ शकतो किंवा ध्यान-ध्यानादी साधनेमधून सुद्धा होऊ शकतो. स्वतःचं अध्ययन, स्वतःला स्वतः निरखणं, पारखणं म्हणजे स्वाध्याय. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराप्रती पूर्णपणे समर्पित होणं. कुठलीही गोष्ट आपण जी करत आहोत, ती आपण न करता तो ईश्वरच करत आहे, ह्या भावनेने त्याला पूर्णपणे शुद्ध पद्धतीने, पूर्णपणे सात्विक रीतीने ईश्वराला समर्पित होऊन करणं. मी माझं हा जो भाव आहे, हा सोडून फक्त आणि फक्त त्या ईश्वराप्रती समर्पित होऊन त्याचं एकट्याचं अस्तित्व मान्य करून त्याला पूर्ण शरण जाणं म्हणजे ईश्वर प्रणिधान. तर हे नियमांमध्ये 5 हे सांगितलेले आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. हे 5 नियम स्वतःला स्वतः घालून देण्याचे नियम आहेत. हे जे नियम आहेत, हे आपल्याला कुठेही बाहेर जाताना किंवा याच्यासाठीचे नाही सांगितलेले. आत्मोन्नतीसाठी केलेली साधना जी म्हणतो आपण, ती ह्या नियमांमध्ये सांगितलेली आहे. यम आणि नियमांचं पालन करूनच माणूस जो आहे, तो मानसिक स्थैर्य प्राप्त करू शकतो. अ, आणि मग मानसिकरित्या थोडंसं स्थिरता त्याच्यात आल्यानंतर तो जाऊ शकतो आसनांकडे. म्हणून नियम आणि नियमांचं पालन इथे महत्वाचं महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. आता जो साधक यम आणि नियमांचं पालन करतोय त्याच्यामधून त्याला काय-काय मिळणार आहे याचं सुद्धा कोणी वर्णन केलेलं आहे. पण त्याच्या आधी सांगितलेलं आहे, की वितर्क बाधने प्रतिपक्ष भावना. वितर्क बाधने प्रतिपक्ष भावना म्हणजे यमनियमांचे अनुष्ठान करीत असताना केव्हा-केव्हा पूर्वीच्या वासनांच्या संस्कारामुळे साधकाच्या मनात यमनियमांच्या विरुद्ध वर्तन करण्याची इच्छा उत्पन्न होते. या विरुद्ध इच्छेलाच वितर्क असं म्हटलं जातं. विरुद्ध इच्छा आहे ती, म्हणून तिला वितर्क. मनात वितर्क उत्पन्न होताच साधकाने प्रतिपक्ष भावन करावे. म्हणजेच मनात निर्माण होणाऱ्या वासनेच्या विरुद्ध असलेल्या सद्विचारांना मनात आणून त्याचेच चिंतन करावे. आता या सूत्रात जे काही वितर्क हा शब्द आलेला आहे, विरुद्ध वर्तन करण्याची मनात निर्माण होणारी इच्छा असा त्याचा अर्थ आहे. तर ज्यावेळेला आपण हे यम आणि नियमांचं पालन करत असतो, त्यावेळेला आपले जे संस्कार आहेत, आपले जे आधीच्या जन्मांपासून आलेले जे काही संस्कार आहेत, ते थोडे-थोडे वरती उफाळून यायला लागतात. त्या भावना मनात यायला लागतात. आणि मग आपण यम-नियमांचं पालन करतोय, पण त्याच्यात त्या भावना वरती उफाळून यायला लागल्यानंतर पतंजली महर्षी सांगतायत, की प्रतिपक्ष भाव आणायचा. प्रतिपक्ष म्हणजे जी काही विचार येतायत, ते वाईट विचार त्याच्या विरुद्ध भाव आणायचा आहे स्वतःच्या मनात. म्हणजे चांगला विचार, सद्विचार आणायचा आहे.
सद्भावना आपल्या मनात आणायची आहे, म्हणजे त्याचा प्रतिपक्ष भाव निर्माण होईल. जो वितर्क निर्माण झालेला आहे, वाईट इच्छा किंवा विरुद्ध वर्तन करण्याची इच्छा जी निर्माण झालेली आहे, म्हणजे आपण म्हणतोय की अहिंसेचं पालन करायचं आहे. पण खूप राग आला आणि आपण कोणाला तरी अगदी मारायपर्यंत आलो, त्यावेळेला काय करायचंय, तर चांगला विचार करून, की जसं आपण करुणा, दया, क्षमा, शांती ह्या गोष्टी मनात आणून ती भावना पूर्णपणे नाहीशी करायची आहे, मारण्याची किंवा हिंसा करण्याची. असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे जो काही वाईट विचार येतोय, विरुद्ध विचार येतोय, त्याच्याच विरुद्ध विचार म्हणजे चांगला विचार मनात आणायचा आहे आणि ती जी गोष्ट जी आपण यम-नियम पालन करताना जे काही थांबलं जातोय, तो तिथून नष्ट करायचा आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे, की बाधने वितर्काने बाधलं आपल्याला, वाईट विचाराने वाईट विरुद्ध वर्तन करण्याची मनात इच्छा निर्माण झाली, तर प्रतिपक्ष भाव आणायचा आहे. म्हणजे चांगले विचार, सद्वर्तन करण्यासाठीचे विचार जे आहेत, ते मनात इच्छा त्याची निर्माण करायची आहे. आपल्या अंतःकरणातून ह्या इच्छा निर्माण होत असतात. कारण की आपलं अंतःकरण जे आहे, ते पूर्णपणे निर्मळ आहे. पण आपले जे आधीचे संस्कार आहेत, त्यानुसार ह्या इच्छा ज्या आहेत, तो विरुद्ध इच्छा निर्माण व्हायला आपल्याला होत असतं आणि मग त्यामुळे विरुद्ध गोष्टी घडू शकतात. म्हणून सांगितलेलं आहे वितर्क बाधाने प्रतिपक्ष भावना. म्हणजे आपण आपल्या योग साधनेच्या व्यवस्थित मार्गावरती चालत राहू. वितर्का हिंसादयः कृतकारित अनुमोदिता लोभ क्रोध मोह पूर्वका मृदू मध्यमाधिमात्रा दुःखा ज्ञान अनंत फला इति प्रतिपक्ष भावनम. आता प्रतिपक्ष भाव काय आहे हे पुढे सांगितलेलं आहे. यम नियम यांच्या विरोधी हिंसादी वितर्क होत. ते वितर्क कृतकारित अनुमोदित असे 3 प्रकारचे असतात. आता कृतकारित अनुमोदित मी सांगितलेलं की स्वतः करणं, कारित म्हणजे दुसऱ्याकडनं करून घेणं आणि अनुमोदित म्हणजे त्या जो काही दुसरा करतोय त्याला आपलं अनुमोदन असतं. म्हणजे आपली अ, हो आपण हेच करायचंय असं जे म्हणणं भाव आहे, तो म्हणजे अनुमोदित. लोभ, क्रोध आणि मोह यांच्यामुळे वितर्क उत्पन्न होतात. आता हे जे वितर्क काय आहेत, ते विरुद्ध भावना आहेत आणि त्या कशा उत्पन्न होतील? लोभ, क्रोध आणि मोहामुळे. हे जे आपले लोभ, क्रोध, मोहाचे जे आपल्यावरती पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, त्यामुळे हे निर्माण होत असतात. तर हे लोभ, क्रोध, मोहामुळे हे वितर्क जे आहेत, ते उत्पन्न होतात. आणि वितर्काचा संवेग म्हणजे खूप त्याचं प्राबल्य झालं, खूप त्या इच्छा तीव्र व्हायला लागल्या, हा मृदू, मध्य, अधिमात्र अशा 3 भेदांनी युक्त असतो. आता हा जो वितर्क येतोय, हा पण 3 भेदांमध्ये अ, हे झालेला आहे. तर काय मृदू, मध्य आणि अधिमात्र. ज्यावेळेला तो मृदू असतो, वितर्क ज्यावेळेला मृदू आहे म्हणजे तो कमी प्रमाणात आहे. त्याच्यावरती काही खूप जास्त त्याचा आपल्यावरती त्याने कंट्रोल केलेला आहे आणि आपण आता खूप जास्त उफाळून आपल्याला हिंसा करावीशी वाटतेय किंवा असत्य बोलावसं वाटतंय, अशा गोष्टी त्यावेळेला होणार नाही. मध्य म्हणजे त्यावेळेला राग तर खूप येईल, पण हात उचलला जाणार नाही, अशी ज्यावेळेला परिस्थिती असेल, त्यावेळेला मध्यम स्वरूपाचं हे वितर्क भाव आहे. आणि अधिमात्र म्हणजे उफाळून येतोय राग आणि अगदी पार खूप मारलं जातंय किंवा आदळआपट होतीये आणि काहीतरी विरुद्ध भाव त्याच्यातून निर्माण होतोय, त्यावेळेला अधिमात्र स्वरूप असेल ह्या वितर्क भावाचं, विरुद्ध अशा अ, वर्तन करण्याची मनात जी इच्छा निर्माण झालीये त्याचं. वितर्क दुःख देणारे, अज्ञान वाढवणारे आणि अनेक फळ भोगायला लावणारे असतात. अशा प्रकारची त्यांच्याविषयी भावना उत्पन्न करून त्यांना नष्ट करणे म्हणजेच प्रतिपक्ष भावन करणे. तर हे जे वितर्क आहेत, हे काय सांगितलेलं आहे, तर ह्या ज्या भावना आहेत, ह्या काय करतात, तर दुःख देणाऱ्या असतात, अज्ञान वाढवणारे असतात आणि अनेक फळ भोगायला लावतात. म्हणजे आपण चांगल्या मार्गावरती चालायला सुरुवात केली आहे आणि हे जे वितर्क भाव यायला लागले, त्याच्यामुळे काय होईल, तर पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यामुळे दुःख भोगावं लागेल. एखादी चुकीची गोष्ट त्यावेळेला त्या भावनेच्या रूपामध्ये आपल्याकडनं घडून जाते आणि मग त्याच्या नंतर आपल्याला त्याच्याबद्दलचा पश्चाताप निर्माण होतो आणि त्याच्याबद्दलचं गिल्ट राहतं मनात आणि त्याच्यामुळे ते जे दुःख भोगावं लागेल, ते त्याच्यानंतर अज्ञान निर्माण होईल. कारण की आपण त्या आपला जो मार्ग आहे तो सोडून वितर्काच्या आहारी जातोय, विरुद्ध भावनेच्या आहारी जातोय. म्हणजे अज्ञान तिथे निर्माण होतंय. तिथे जे खरं ज्ञान आपल्याला निर्माण करायचंय किंवा समाधीप्रती जाण्यासाठीच्या एक-एक पायऱ्या पुढे जायचंय, तर ते न करता आपण ह्या ज्या विरुद्ध भावना निर्माण होतायत मनात, त्याच्या आहारी जायला लागू. मग त्यामुळे सुद्धा पुन्हा एकदा दुःखच होणार आहे आणि काय होतं, तर मग हे जे आपल्याकडनं कुठलेही कर्म, विरुद्ध कर्म घडून जातं, त्याचं पुन्हा आपल्याला फळ भोगावं लागतं. आपल्या कर्माशयात प्रत्येक हे कर्म जमा व्हायला लागतं आणि मग त्याचं पुन्हा आपल्याला फळ भोगावं लागतं आणि ते भोगायचं नसेल, तर मग काय करायचं? तर हा प्रतिपक्ष भाव मनात आणायचा आहे. हा प्रतिपक्ष भाव ज्यावेळेला मनात येईल,
तो जो वाईट विचार येतोय त्याच्या विरुद्ध असा चांगला भाव, चांगला विचार आपल्याला आपल्या मनात आणायचा आहे आणि मग त्याच्याने काय होणार आहे, तर हे जे काही आपल्याला फळ भोगावं लागणार आहे किंवा आपल्याला ह्या वितर्कामुळे जे काही दुःख भोगावं लागणार आहे, याच्यावरती पूर्णपणे निर्बंध बसेल आणि हे इथेच रोखलं जाईल. तर हे जे वितर्क बाधाने प्रतिपक्ष भावना, तर हा वितर्क काय आणि त्याच्या विरुद्ध प्रतिपक्ष भाव कसा आणायचा, हे या सूत्रामध्ये पतंजली महर्षींनी याच्यामध्ये समजावून दिलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे सूत्र आहे, तिथून आपल्याला हे जे यम-नियम आपण बघितलेले आहेत, त्याचं पालन केल्यानंतर साधकाला त्याच्या मुळे काय फळ मिळणार आहे. एखादी साधना आपली पूर्ण झाली, तर त्यानंतर त्या साधनेचे काय सिद्धी प्राप्त होते, त्याचं वर्णन पतंजली महर्षींनी पुढच्या सूत्रांमध्ये केलेलं आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तर आजचा जो हा भाग होता, याच्यामध्ये आपण अहिंसादी 5 यम आणि शौचादी 5 नियम बघितले. त्याच्यानंतर अहिंसा जे आहे, ते अहिंसादी 5 यम जे आहेत, ते सार्वभौम आहे. महाव्रताचं हे पालन करायचंय, असं महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. हे यम-नियमांचं पालन करताना आपल्या मनामध्ये आपल्या पूर्वसंस्कारांमुळे जे काही विरुद्ध विचार येणार आहेत, तर त्याचा प्रतिपक्ष भाव आणून आपली जी साधना आहे, ती तशी सुरू ठेवायला पतंजली महर्षींनी इथे प्रत्येक साधकाला सूचित केलेलं आहे. तर याच्या पुढच्या ज्या ज्या काही सिद्धी आपल्याला याच्यातून प्राप्त होणार आहे, आपल्या यमाचं पालन केल्यामुळे, प्रत्येक नियमाचं पालन केल्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी प्राप्त होणार आहे. तर ते काय असणार आहे, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर आता इथे कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता.